प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियांगेले यीशु ख्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 15 मे 2026 शुक्रवार। सामर्थ्य देणाऱ्या सहाय्यकर्ता। पण प्रभू माझ्याबरोबर उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिली, जेणेकरून माझ्याद्वारे संदेश पूर्णपणे प्रचारित व्हावा। 2 तिमोथेय अध्याय 4:17 प्रसिद्धाची पौल कसा म्हणतो ते बघा। प्रभू माझ्याबरोबर उभा राहिला। जेव्हा प्रभू आपल्या सोबत उभा असतो तेव्हा आपण त्याच्यासाठी अनेक गोष्टी पूर्ण करू शकतो। जेव्हा याकोबाने योसेफाला आशीर्वाद दिला तेव्हा तो म्हणाला, सर्वशक्तिमान देव तुला आशीर्वाद देईल। वरच्या स्वर्गातील आशीर्वादाने आणि खाली असलेल्या गोल समुद्रातील आशीर्वादाने। उत्पत्ती 49 अध्याय 25 होय, जेव्हा प्रभू आपला सहकार्यकर्ता असतो तेव्हा आशीर्वाद, विजय आणि आनंद आपोआप येतात। पौल साक्ष देतो की प्रभू फक्त त्यांच्यासोबत उभा राहिला नाही, तर त्याला सामर्थ्यही दिले। त्याला अध्ययनाचे राजे आणि इस्रायल यांना सुरुवाता सांगण्यासाठी आणि पराभीच्या मंडळीला उभा राहण्याच्या अनेक पत्रे लिहिण्यासाठी निवडले गेले। ते धैर्याने म्हणतो, जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो। फिलिप्पियर अध्याय 4:13 बहुतेक वेळ देव अशा लोकांना बोलावतो जे स्वतःला अयोग्य समजतात। माझे वडील सरकारी नोकरीत असताना पूर्ण वेळ सेवासाठी बोलावले गेले। त्याने स्वतःला पूर्णपणे अयोग्य वाटत होते। त्यांच्याकडे सामर्थ्य, संगणपण आणि बायबलचे ज्ञान कमी होते। तरीही जेव्हा देवाने त्यांना आपल्या लोकांना आत्मिक अन्न देण्यासाठी आणि दररोजचे मन्ना पुरवण्यासाठी बोलावले तेव्हा ते भारावून गेले। पण प्रभू त्यांची सोबत उभा राहिला। प्रभूने त्याने सामर्थ्य दिले आणि प्रभूने त्याने सक्षम केले। त्यांनी अनेक देशात सुवार्ता सांगितली, शेकडो पुस्तके लिहिली आणि विश्वासूपणे सेवा केली, कारण देवाने त्याने मदत केली। प्रसिद्ध येसाया म्हणतो, नक्कीच प्रभू देव मला मदत करील, मग मला दोषी ठरवणारा कोण आहे। येसाया 50 अध्याय 8 आणि 9 आणि स्तोत्रकर्ता म्हणतो, कारण तू माझी मदत केली आहेस, म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंदित होईन। तुझा उजवा हात मला आधार देतो। स्तोत्र 63 अध्याय 7 आणि 8 प्रिय देवाचे लेकरा, प्रभू नेहमी तुझ्या सहकार्यकर्ता म्हणून तुझ्याबरोबर उभा आहे। म्हणून घाबरू नकोस, धैर्याने पुढे चाल, कारण ज्याने तुला बोलावले आहे तो तुला सामर्थ्य देईल आणि तुझ्याबरोबर उभा राहील। आत्मिक चिंतनासाठी वचन, धैर्य धरा आणि कार्य करा आणि प्रभू चांगल्याबरोबर असो। 2 इतिहास 19 अध्याय 11 आजचे बायबल वाचन सकाळी 2 राजा 22 अध्याय 23 संध्याकाळी योगान अध्याय 4 31 ते 56 धन्यवाद।